मुख्यमंत्री कारवाई करतील अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? तो आता मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नाही केलं तर लोक आपला निर्णय घेतील काय करायचं काही नाही ते. काय लोकांना मग काय आवाहन करताय की काहीच आवाहन करत नाही, काही नाही. फक्त एवढंच सरकारला आगाह करतोय की तुम्ही काही गोष्टी ज्या कार्पेट खाली घालायला बघताय त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होईल आणि ते मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. ज्या महिला कर्मचाऱ्यांना हा सगळा प्रश्न मांडला त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोललात, तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती. पोलिसांशी काय बोलणं झालंय का किंवा त्या महिलेशी बोलणं काय झाल्यानंतर आताची काय अपडेट त्यांनी दिलेली? नाही, माझ्याकडे अजून काही अपडेट नाही आहे. काल माझं बोलणं झालं त्यांच्याशी, पण त्याच्यानंतर माझ्याकडे अपडेट नाही आहे. गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे? हा गुन्हा झालाच पाहिजे. मंत्री हा काही संत्री नाही, संत्री आहे. त्याच्यामुळे असं सडक आहे, त्याच्यामुळे जे एथिक्स पाळू शकत नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. नाही मात्र तुम्ही असं म्हणताय की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी किंवा मंत्रिमंडळातून काढावं. तुम्हाला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री थेट मंत्रिमंडळातून काढण्याची भूमिका घेतील? हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मागणी केलेली आहे. अंमल करायचं की न करायचा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्या पुढे काय करायचा हा आमचा प्रश्न आहे, ते आम्ही करत राहू. कायदेशीर तक्रार जी आहे ती तुमच्या माध्यमातून पोलिसात दिली जाईल का किंवा तुम्ही काय पत्र? मी काय तो इश्यू रेस केलेला नाही. त्याच्यामधला असणारा जो आहे तो त्या महिलेने उभा केलेला आहे. पोलिसांचा रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यामध्ये बघितलं. म्हणजे गुन्हा दाखल झाला. थँक्यू. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे गिरीश महाजन यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करावा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्यास पाहायला मिळते.